नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत हेल्पिंग वर्ब्स. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब्समध्ये टू डूची रूपे पाहिजे आहेत. कोणती रूपे पाहिजे आहेत? टू डूची रूपे. तर पाहूया टू डूची रूपे आणि त्यांचा वापर कसा केला जातो ते आपण पाहणार आहोत. तर पहा, प्रायमरी ऑक्झिलरीमध्येच आपण टू बीची रूपं पाहिलेली आहेत. आता प्रायमरी ऑक्झिलरीमध्येच टू डूची रूपं आपण पाहत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, टू डूची रूपे कोणती आहेत? तर टू डूची रूपे आहेत डू, डज आणि डीड. ओके, डू, डज आणि डीड हे टू डूची रूपे आहेत. तर ॲक्च्युली आता पहा, जे काय डू आहे, डूचा अर्थ काय होतो? आपण जनरली जर आपल्याला कोणी विचारलं डूचा अर्थ काय होतो, तर आपण काय म्हणतो? करतो. डू म्हणजे करतो, डज करतो, डीड केले, असे त्याचे अर्थ होतात. परंतु हे जेव्हा मेन वर्ब म्हणून काम करतात तेव्हा त्याचे हे अर्थ होतात. मात्र जर हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असताना मात्र यांचे अर्थ होत नाहीत, तर यांचे उपयोग होतात. ओके, मग यांचा उपयोग कसा केला जातो? जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाची गरज असते आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेले नसेल, तर अशा वेळेस आपल्याला क्रियापदाच्या मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू, डज, डीड यांचा वापर करायचा असतो. बघा, जर वाक्यात क्रियापदाचे पहिले रूप आले असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरतात. जर वाक्यामध्ये क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय आला असेल तर डज सहाय्यकारी क्रियापद वापरतात. जर वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप आले असेल तर अशा वेळेला डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. मात्र डू, डज, डीडच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं असतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता टू डीची रूपे डू, डज आणि डीड आहे. त्यामध्ये आपण डूला सुरुवात करणार आहोत. अगोदर काय पाहणार आहोत? डू. तर डूचा वापर कशासाठी केला जातो? ओके, डूचा वापर कशासाठी केला जातो? जेव्हा वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल, येस नो टाईप क्वेश्चन करायचं असेल किंवा ॲड क्वेश्चन टॅग करायचा असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचा असेल, तर अशा वेळेला ओके डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. पण कधी केला जातो? जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल, तर अशा वेळेला. ओके, तर पहा कशा पद्धतीनं. सपोज वाक्यामध्ये बरं ठीक आहे, आपण एक्झाम्पल थ्रूच पाहूया. बा डूचा वापर कशासाठी करायचा ते आपण पाहिलेलं आहे. निगेटिव्ह सेंटेन्ससाठी वापर केला जातो, येस नो टाईप क्वेश्चनसाठी वापर केला जातो, आणखीन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्ससाठी सुद्धा वापर केला जातो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर ॲड क्वेश्चन टॅग, ओके ॲड क्वेश्चन टॅग यांच्यासाठी वापर केला जातो. तर ठीक आहे, आपण एक्झाम्पल थ्रू पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. पहा, आय प्ले क्रिकेट असं वाक्य घेतलेलं आहे. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. बघा वाक्य कसं आहे? आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. आता हे जे वाक्य, या वाक्याचा जो काळ आहे, पहा या वाक्याचा काळ काय आहे? पहा, आय सब्जेक्ट आहे, प्ले वर्ब आहे, प्ले क्रियापदाचं पहिलं रूप आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. ओके, मग आता कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आले असेल तर वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. वाक्याचा काळ काय असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, साधा वर्तमान काळ. मग आता ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे? दिलेलं वाक्य काय आहे? आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, नकारार्थी वाक्य करायचं आहे. ठीक आहे, अगोदर निगेटिव्ह सेंटेन्स करूया आपण.
वाक्य कसं आहे, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. याचा आपल्याला काय करायचं, निगेटिव्ह, मी क्रिकेट खेळत नाही. आता निगेटिव्ह करत असताना आपल्याला काय करायचं बा, सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट घ्यायचं असतं. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट घ्यायचं असतं. वाक्य कोणतं आहे पाहता, आय प्ले क्रिकेट. बघूया आता पहा, आय घेतला आपण, वाक्यात आता सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का, नाही, प्ले मेन वर्ब आलेला आहे. मग पहा, जेव्हा वाक्यात सहाय्यकारी क्रियापद जर ऑलरेडी आलं असेल तर त्याला आपण डायरेक्ट नकार लावतो. परंतु वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद आलं नसेल आणि मुख्य क्रियापद आलं असेल तर अशा वेळेला क्रियापदाच्या काळानुसार डू, डज, डिड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता आपण काय करूया, जर वाक्यात क्रियापदाचे पहिले रूप आले असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं. मग आता प्ले किती रूप आहे, पहिलं रूप आहे. पहिलं रूप जर असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, त्याला नॉट लावायचं आणि ओके त्या क्रियापदाचं पहिलं रूप जशास तसं घ्यायचं आणि राहिलेला भाग क्रिकेट. आता पहा, आय डू नॉट प्ले क्रिकेट, वाक्याचा अर्थ काय झाला, मी क्रिकेट खेळत नाही. आता डू इथं सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करत आहे. जर डू सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करत असेल तर त्याचा अर्थ होत नसतो. फक्त डू मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर डूचा अर्थ होतो करतो. डूचा अर्थ काय होतो, करतो. मात्र डू जर हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असेल तर त्याचा अर्थ होत नसतो, लक्षात घ्या. म्हणजे इथं डूचा अर्थ होत नाही. आय डू नॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाही असा. आणि जर आपण डूचा अर्थ करतो असा घेतला तर काय होईल, मी करतो नाही क्रिकेट खेळतो. वाक्य होईल की नाही विचित्र. म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डूचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करत असताना याचा अर्थ होत नसतो तर त्याचा उपयोग होत असतो. ओके, मग उपयोग कशासाठी केला जातो, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज पडत असेल तर अशा वेळेला आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. ठीक आहे, हे झालं निगेटिव्ह. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, येस नो टाईप क्वेश्चन करायचं आहे. मग येस नो टाईप क्वेश्चन करत असताना पहा, येस नो टाईप क्वेश्चन करत असताना काय करायचं, सुरुवात कशाने करायची असते, सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते. मग आता वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का, आय प्ले क्रिकेट असं वाक्य आहे. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का, असेल तर घ्यायचं असतं, पण नाही, नसेल तर मग क्रियापदाचं काळ बघा. क्रियापदाचं प्ले किती रूप आहे, पहिलं रूप आहे. पहिलं रूप असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. म्हणजे आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन करताना सुद्धा कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल, डू घ्यावं लागेल. घेतलं डू. ओके, डू घेतल्यानंतर काय घ्यायचं, कर्ता घ्यायचा. आता कर्ता कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, आय. आय घेतलं. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप प्ले, राहिलेला भाग क्रिकेट, क्वेश्चन मार्क. आता पहा, डू आय प्ले क्रिकेट, डू आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो का. डू आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो का. जर खेळत असेल तर यस, नसेल तर नो. ओके, हे झालं एस नो टाईप क्वेश्चन. ओके, कारण का एस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात कशाने झाली असते, सहाय्यकारी क्रियापदाने, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर राहिलेला भाग आणि क्वेश्चन मार्क. या पद्धतीनं एस नो टाईप क्वेश्चन केलं जातं. त्यानंतर आता आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना याची सुद्धा सुरुवात कशाने केलेली असते, सहाय्यकारी क्रियापदानेच. मग वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का, बघा, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही. ओके, प्ले मेन वर्ब आहे. मग अशा वेळेस काय करायचं, क्रियापदाच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. प्ले क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजे काय घ्यायचं, डू घ्यायचं. बघा, मात्र इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय सांगितलेलं आहे, वाक्य जर होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला संक्षिप्त नकार लावायचा असतो. सहाय्यकारी क्रियापदाला संक्षिप्त नकार लावायचा असतो. म्हणजे डूला संक्षिप्त नकार डोंट, डूला संक्षिप्त नकार डोंट. ओके, आता सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट कोणता आहे, आय. आय. त्यानंतर राहिलेला भाग काय राहिलं, प्ले क्रिकेट. ओके, प्ले क्रिकेट.
डोंट आय प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क. डोंट आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाहीये का? बा मी क्रिकेट खेळत नाहीये का? झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता याच वाक्याचा आपण क्वेश्चन टॅग पण करून पाहूया. ओके, याच वाक्याचा आपण क्वेश्चन टॅग करून पाहूया. आता बघा, क्वेश्चन टॅग करत असताना काय केलं जातं? दिलेलं वाक्य जशास तसं लिहिलं जातं. आय प्ले क्रिकेट, कॉमा. पहा, दिलेलं वाक्य जशा तसं लिहायचं, कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. आता वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. मग मुख्य क्रियापद बघायचं. प्ले किती रूप आहे? पहिलं रूप आहे. जर वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. आणि वाक्य होकारार्थी असल्यामुळे त्याला संक्षिप्त नकार डोंट. ओके, आणि वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता लिहून क्वेश्चन मार्क. डोंट आय. ओके, डोंट आय. ओके, आपण आय खाली लिहूया. डोंट आय. ओके, या पद्धतीनं क्वेश्चन टॅग होईल. लक्षात घ्या. म्हणजेच डूचा वापर कसा केला जातो राहील लक्षात. वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज असेल व दिलेल्या वाक्यात मेन वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर अशा वेळेस डूचा वापर केला जातो. ओके, अशा प्रकारे हे झालं डू. त्यानंतर नेक्स्ट. ओके, आणखीन एक वाक्य पाहूया आपण. दे वर्क फॉर सोसायटी. पहा, ते समाजासाठी काम करतात. दे वर्क फॉर सोसायटी, ते समाजासाठी काम करतात. सोसायटी म्हणजे काय? समाज. पहा, आता या वाक्यामध्ये पहा, दे सब्जेक्ट आहे, वर्क V1 आहे आणि फॉर सोसायटी हे कॉम्प्लिमेंट आहे. ओके, दे वर्क फॉर सोसायटी, ते समाजासाठी काम करतात. ओके, आता या वाक्यामध्ये पहा, कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं असल्यामुळे वाक्याचा काळ झाला सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. या वाक्याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, येस नो टाइप क्वेश्चन करायचं आहे, इंट्रोगेटिव्ह करायचं आहे आणि क्वेश्चन टॅग करायचं आहे. पहा, आता याचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय करायचं आपल्याला? दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट घ्यायचं असतं. आता दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. जर असेल तर त्याच सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट घ्यायचं. आणि जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर अशा वेळेला मात्र डू, डज, डीड यांचा वापर करायचा असतो. आता बाब, दे वर्क फॉर सोसायटी, ते समाजासाठी काम करतात, तर ते समाजासाठी काम करत नाहीत असं निगेटिव्ह झालं. मग याचं निगेटिव्ह करताना पहा, दे घेतलं, वर्क क्रियापदाचं पहिलं रूप असल्यामुळे काय घ्यायचंय? डू घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला नॉट लावा आणि ते क्रियापदाचं पहिलं रूप जशास तसं घ्या. पहा, दे डू नॉट वर्क फॉर सोसायटी. दे डू नॉट वर्क फॉर सोसायटी, ते समाजासाठी काम करत नाहीयेत. ओके, त्यानंतर आपण येस नो टाइप क्वेश्चन पाहूया. येस नो टाइप क्वेश्चन म्हणलं की त्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये दिलं जातं. लक्षात घ्या, येस नो टाइप क्वेश्चनचं उत्तर येस किंवा नो मध्ये दिलं जातं. मग येस नो टाइप क्वेश्चनच्या वाक्याची सुरुवात कशाने झाली असते? हेल्पिंग वर्बने झालेली असते. मग आता दिलेलं वाक्य दे वर्क फॉर सोसायटी हे काय? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला येस नो टाइप क्वेश्चन करायचं आहे. येस नो टाइप क्वेश्चन करायचं म्हणजे की दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदानं वाक्याची सुरुवात करायची असते. त्यानंतर सब्जेक्ट, कर्ता, कर्त्यानंतर राहिलेला भाग लिहून क्वेश्चन मार्क असतो. मग आता वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का? नाही आलेलं. कारण का? दे वर्क फॉर सोसायटी या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. मात्र आपल्याला आता हेल्पिंग वर्बची गरज आहे. मग अशा वेळेला काय करायचं? क्रियापदाचं किती रूप आले बघायचं. वर्क पहिलं रूप आले. क्रियापदाचं जर पहिलं रूप असेल तर अशा वेळेला डू सहाय्यकारी क्रियापद वापरायचं येस नो टाइप क्वेश्चन करताना.
मग डू घेतलं. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा असतो. सब्जेक्ट काय आहे? दे. त्यानंतर बघा सब्जेक्ट घेतला. सब्जेक्ट घेतल्यानंतर राहिलेला भाग काय राहिलं? वर्क. ओके, वर्क फॉर सोसायटी. डू दे वर्क फॉर सोसायटी? क्वेश्चन मार्क. मात्र क्रियापदाचं पहिलंच रूप ठेवायचंय. डू दे वर्क फॉर सोसायटी? ते समाजासाठी काम करतात का? जर करत असतील तर येस, नसतील तर नो. ओके. त्यानंतर आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पाहायचं आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं की पहा, असर्टिव्ह सेंटेन्सचं, विधान वाक्याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचं म्हणलं की याची सुद्धा सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते. जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर इंट्रोगेटिव्ह नकारार्थी करायचं असतं. जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर इंट्रोगेटिव्ह होकारार्थी करायचं असतं. ठीक आहे. मग आता पाहूया, वाक्यात आपलं सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मग मुख्य क्रियापद बघा, वर्क क्रियापदाचं पहिलं रूप असल्यामुळे डू घेतलं. त्यानंतर वाक्य होकारार्थी आहे, इंट्रोगेटिव्ह करताना नकारार्थी करायचं असतं. डूला संक्षिप्त नकार लावला, डोंट. ओके. त्यानंतर करता दे. ओके. त्यानंतर राहिलेला भाग वर्क फॉर सोसायटी. आता बघा, डोंट दे वर्क फॉर सोसायटी? ते समाजासाठी काम करत नाहीयेत का? बघा, डोंट दे वर्क फॉर सोसायटी? ते समाजासाठी काम करत नाहीयेत का? ओके. त्यानंतर आता क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करताना काय करायचं असतं? दिलेलं वाक्य जसे असतं तसं लिहायचं. मग लिहूया, दे वर्क फॉर सोसायटी, कॉमा. ओके, दे वर्क फॉर सोसायटी, कॉमा. त्यानंतर वर्क क्रियापदाचं किती रूप आहे? पहिलं रूप आहे. आपल्याला कॉम्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. वाक्यात आहे का सहाय्यकारी क्रियापद? असेल तर तेच घ्या, नसेल तर क्रियापदाच्या काळानुसार. म्हणजे वर्क क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हटल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? डू घ्यायचं आणि त्याला संक्षिप्त नकार डोंट. ओके. त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता घेऊन शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, डोंट दे. राहील लक्षात? तर अशा पद्धतीनं वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलं असेल तर डू सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. मात्र डू हे जेव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं तेव्हा त्याचा अर्थ होत नसतो, तर त्यांचा उपयोग होतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट. ओके, आता आपण डूचे 2 एक्झाम्पल पाहिलेत. आता डज पाहूया. डजचा सुद्धा अर्थ होत नाही, पण डज जेव्हा मेन वर्ब म्हणून काम करतं तेव्हा डज म्हणजे करतो. पण जेव्हा डज हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतं तेव्हा त्याचा अर्थ होत नाही. मग त्याचा उपयोग होतो. डजचा वापर कशासाठी केला जातो? तर निगेटिव्ह सेंटेन्स करताना, नकारार्थी वाक्य करताना, येस नो टाईप क्वेश्चन करताना. ओके. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करताना, त्यानंतर क्वेश्चन टॅग करताना, ओके, क्वेश्चन टॅग करताना. तर डजचा वापर पहा, एस नो टाईप क्वेश्चन, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन टॅग आणि निगेटिव्ह सेंटेन्ससाठी केला जातो. आता पहा, लक्ष द्या, ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो असं वाक्य आहे. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. आता पहा, या वाक्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, प्लेज वर्ब आहे. ओके. आणि क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. आता प्लेस हे जे आहे ते क्रियापदाचं 5वं रूप आहे. पहा, क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागला असेल तर क्रियापदाचं किती रूप असतं? 5वं रूप असतं, लक्षात ठेवायचं. मग कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा 5वं रूप असेल तर अशा वेळेस वाक्याचा अर्थ हा वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, लक्षात ठेवायचं. कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप किंवा 5वं रूप असेल तर वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. आता या वाक्याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. बघा, वाक्य काय? ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो, तो क्रिकेट खेळत नाही, असं आपल्याला निगेटिव्ह करायचंय.
मग निगेटिव्ह करताना आपण काय करतो, सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट घेतो. परंतु दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही. तर पहा प्लेज काय आहे, मेन वर्ब आहे. पहा प्लेज काय आहे, मेन वर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे. मग मुख्य क्रियापदाला नॉट लावता येतं का, नाही लावता येतं. मग अशा वेळेस काय करायचं, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज असेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला काय करायचं असतं, क्रियापदाच्या काळानुसार डू डज डीड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. मग आता पहा, जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू घ्या, जर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर डज घ्या, आणि जर क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर डीड घ्या. ओके, हे लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, इथं प्लेज आहे, क्रियापदाला यस लागलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल, डज सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. ओके, डज घ्यावं लागेल. आता याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करताना सब्जेक्ट ही करता घेतला आपण, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आपल्याला, निगेटिव्ह करायचंय. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो, तो क्रिकेट खेळत नाही, असं निगेटिव्ह करायचं आहे. मग सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट लावायचे, पण वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून मुख्य क्रियापद पाहिलं, क्रियापदाला यस लागलं, यस लागलं असेल तर डज सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि त्याला नॉट लावायचं. त्यानंतर त्या क्रियापदाचं यस काढून टाकायचं असतं. फक्त प्ले, जर तुम्ही प्लेज केलं वाक्य चुकलं, लक्षात घ्या. म्हणजे वाक्यात जर डज असेल तर पुढे क्रियापदाचं पहिलंच रूप राहतं. ओके, नंतर राहिलेला भाग काय आहे, क्रिकेट. ओके, बघा आता वाक्य कसं आलं, ही डज नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळत नाही. झालं, इथं डजचा अर्थ होत नसतो, उपयोग होतो. ओके, त्यानंतर आता आपण येस नो टाईप क्वेश्चन पाहूया. येस नो टाईप क्वेश्चन करत असताना सुरुवात कशाने करायची असते, सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का, ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो, याचं आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन करायचे. मग हे जे आहे ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधान वाक्य आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन करताना सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची असते. मग वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. मग अशा वेळेस काय करायचं, क्रियापदाचा काळ बघा, प्लेज किती रूप आहे, 5 रूप आहे, क्रियापदाला यस लागलेला आहे, यस असेल तर डज घ्या, डज घ्या, घेतलं. त्यानंतर करता घ्या, सब्जेक्ट ही, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप करा, प्ले. ओके, राहिलं काय, क्रिकेट, क्वेश्चन मार्क. डज ही प्ले क्रिकेट, पहा तो क्रिकेट खेळतो का, जर खेळत असेल तर यस, नसेल तर नो. झालं, ठीक आहे. त्यानंतर आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचं आपल्याला. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय करायचं आपल्याला, पहा सुरुवात हेल्पिंग वर्बनच करायची. पहा असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सुरुवात कशाने करायची, हेल्पिंग वर्बनच. वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे का, नाही. मुख्य क्रियापद पहा प्लेज, यस लागलं, यस लागले की डज घ्यायचं, यस लागले काय घ्यायचं, क्रियापदाला यस लागले की डज घ्यायचं. मात्र इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर इंट्रोगेटिव्ह नकारार्थी करायचं असतं. नकारार्थी कसं करायचं, तर दिलेल्या म्हणजे वाक्यात जे आपण सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे त्या सहाय्यकारी क्रियापदाला संक्षिप्त नकार लावायचा असतो. म्हणजे डजचं काय झालं, डझंट. ओके, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट कोणता आहे, ही. त्यानंतर त्या क्रियापदाचं यस काढून टाकायचं, फक्त प्ले घ्यायचं, कारण का त्याचं यस डज मध्ये आलेलं असतं, त्यामुळे पुन्हा प्लेला यस चालणार नाही. डझंट ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का, जर खेळत असेल तर यस, नसेल तर नो. परंतु वाक्य झालं इंट्रोगेटिव्ह. त्यानंतर आता पाहूया आपण क्वेश्चन टॅग. आता पहा क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. त्यानंतर कॉमा द्या. ओके, त्यानंतर आता पहा क्रियापदाला यस प्रत्यय आलेला आहे, आपल्याला कॉमा दिल्यानंतर काय घ्यायचं असतं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. परंतु वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का, नाही. मग अशा वेळेस मुख्य क्रियापद बघायचं. बा मुख्य क्रियापदाला जर यस लागलं असेल तर इकडे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद डज वापरायचं आणि त्याला संक्षिप्त नकार द्यायचा असतो. ओके, डजचं काय होतं, डझंट. ओके,
ओके ठीक आहे, डझंट आणि वाक्याच्या सुरुवातीचा करता ही, डझंट ही क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीने याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं. ओके, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नंतर आपण क्वेश्चन टॅग केलेला आहे. दिलेलं वाक्य जशा तसं लिहिलं, ही प्लेज क्रिकेट. त्यानंतर कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, प्लेज आलेलं आहे, म्हणजेच क्रियापदाला यस लागला असेल तर डज सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा, म्हणून डजला संक्षिप्त नकार डझंट. वाक्याच्या सुरुवातीचा करता शेवटी लिहून क्वेश्चन मार्क. ओके, तर अशा पद्धतीनं डजचा वापर केला जातो. म्हणजे वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि वाक्यात क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागला असेल तर डज सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. ओके, त्यानंतर डजचा आणखीन एक आपण सेंटेन्स पाहणार आहोत. शी वॉशेस हर क्लोथ्स. पहा, शी वॉशेस हर क्लोथ्स, ती तिची कपडे धुते, वॉश करते. या वाक्यामध्ये पहा, शी सब्जेक्ट आहे, वॉशेस मेन वर्ब आहे, क्रियापदाचं पाचवं रूप आहे आणि हर क्लोथ्स हे ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, आता वाक्यात जर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर ते क्रियापदाचं किती रूप असतं? पाचवं रूप असतं. ओके, त्यानंतर पाहता आता बघा, कर्त्यांना क्रियापदाचं पाचवं रूप असल्यामुळे वाक्याचा काळ झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, वाक्याचा काळ काय झाला? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. तर निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट घ्यायचं असतं, परंतु दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे ओके क्रियापदाच्या काळानुसार डू, डज, डीड यांचा वापर केला जातो. आता बा वॉशेस, वॉशेस क्रियापदाला यस लागलं. जर क्रियापदाला यस लागला असेल तर डज सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल? वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे आणि क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय आलेला असल्यामुळे डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि त्याला नॉट लावावं लागेल आणि त्या क्रियापदाचं एस निघून जाईल, म्हणजे फक्त वॉश. जर आपण तिथं एस घेतलं तर वाक्य चुकलं. आता बा शी डज नॉट वॉश हर क्लॉथ्स. शी डज नॉट वॉश हर क्लोथ्स. पा ती तिची कपडे धुवत नाही. शी डज नॉट वॉश हर क्लोथ्स, ती तिची कपडे धुवत नाही. ओके, हे झालं निगेटिव्ह. आता आपण पाहूया येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन करत असताना काय सांगितलेलं आहे? सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का? नाही. मग अशा वेळेला मुख्य क्रियापद कोणतं आले पाहिजे त्याच्यानुसार डू, डज, डीड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. आता वॉशेस क्रियापदाला यस लागलेला असल्यामुळे आपल्याला डज सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल, म्हणून इथं डज घेतलं. ओके, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा असतो शी. नंतर त्या क्रियापदाचं ईएस काढून टाका, फक्त वॉश राहणार, कारण का त्याचं ईएस कुठं आलं? डज मध्ये आलेलं आहे. ओके, त्यानंतर राहिलेला भाग हर क्लोथ्स क्वेश्चन मार्क. आता बा डज शी वॉश हर क्लोथ्स, ती तिचे कपडे धुते का? जर धुवत असेल तर येस, नसेल तर नो. ओके, येस नो टाईप क्वेश्चन. त्यानंतर आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पहा. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना सुरुवात कशाने करायची असते? सहाय्यकारी क्रियापदानेच करायची असते. मग वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, वॉशेस क्रियापदाला यस लागलेला असल्यामुळे आपण डज घेतलं. मात्र इंट्रोगेटिव्ह करत असताना दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी घ्यायचं असतं. ओके, मग डझंट घेतलं. त्यानंतर करता शी. ओके, त्यानंतर त्या क्रियापदाचं ईएस काढून टाका, वॉश. राहिलं काय? हर क्लोथ्स क्वेश्चन मार्क. आता बा डझंट शी वॉश हर क्लोथ्स, म्हणजे ती तिचे कपडे धुवत नाहीये का? असं झालं. आणि आता क्वेश्चन टॅग. आता बा क्वेश्चन टॅग कसं करायचं असतो? दिलेलं वाक्य जसे असतं तसं द्या. शी वॉशेस हर क्लोथ्स, दिलेलं वाक्य जशा तसं लिहून कॉमा द्या. ओके, कॉमा दिल्यानंतर काय करायचं आपल्याला?
सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. मग वॉशेस क्रियापदाला एस लागलेला असल्यामुळे आपल्याला डज सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि त्याला संक्षिप्त नकार द्यायचा डझंट. पुन्हा वाक्याच्या सुरुवातीचा करता शी, डझंट शी. क्वेश्चन मार्क. आता पहा, शी वॉशेस हर क्लोज, ती तिची कपडे धुते. डझंट शी, ती धुवत नाहीये का? ओके, अशा पद्धतीनं. तर राहील लक्षात. पहा, वाक्यात जर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला असेल आणि वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल परंतु आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज असेल तर अशा वेळेला डज सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. मात्र जेव्हा आपण डज वापरतो तेव्हा मात्र क्रियापदाचं पहिलं रूप करायचं. पुन्हा त्या क्रियापदाला यस किंवा ईएस लावायचं नसतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर आता आपण पाहत आहोत डीड. आता डीडचा वापर कशासाठी केला जातो? पहा, डीडचा अर्थ होत नाही. जेव्हा डीड मेन वर्ब म्हणून काम करतं तेव्हा ठीक आहे, डीड केले असं होतं. परंतु डीड जेव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं तेव्हा त्याचा अर्थ होत नसतो. मग त्याचा उपयोग होतो. उपयोग कशासाठी होतो? पहा, निगेटिव्ह सेंटेन्ससाठी, येस नो टाईप क्वेश्चन करण्यासाठी, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्ससाठी केला जातो, त्यानंतर क्वेश्चन टॅग. ओके. तर एवढ्यासाठी डीडचा वापर केला जातो. आता पहा, आपण एक्झाम्पल थ्रू पाहूया डीडचा वापर कसा करायचा. एक्झाम्पल पहा, दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले, असं वाक्य आहे. दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले. आता या वाक्यामध्ये पहा, दे सब्जेक्ट आहे, प्लेड क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. ओके. म्हणजेच कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप असेल तर वाक्याचा काळ हा सिंपल पास्ट टेन्स असतो. कोणता काळ असतो? सिंपल पास्ट टेन्स असतो, साधा भूतकाळ असतो. याचा आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट घ्यावं लागतं. आता लक्ष द्या, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. मग मुख्य क्रियापद बघा, प्लेड क्रियापदाचं दुसरं रूप आले. मग जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाची आपल्याला गरज, सपोज आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे परंतु वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलं नाही, मग अशा वेळेस काय करायचं? मुख्य क्रियापद कोणतं आले पाहिजे त्याच्यानुसार डू, डज, डीड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आता बघ, प्लेड क्रियापदाचं दुसरं रूप जर आलं असेल तर डीड घ्यायचं आणि त्या क्रियापदाचं पहिलं रूप करायचं असतं. मग इथं प्लेड किती रूप आहे? दुसरं रूप आहे, म्हणून आपल्याला सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं? मग डीड घ्यायचं. आता याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना पहा, करता दे सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. मग आपण क्रियापदात दुसरं रूप असल्यामुळे डीड घेतलं, त्याला नॉट लावलं, दे डिड नॉट, आणि पुन्हा मात्र त्या क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असतं. ओके, दे डिड नॉट प्ले क्रिकेट. हो, दे डिड नॉट प्ले क्रिकेट. ओके, ते क्रिकेट खेळले नव्हते. पहा, ते क्रिकेट खेळले नव्हते. आता लक्ष द्या, याचा आता आपल्याला काय करायचं आहे? येस नो टाईप क्वेश्चन करायचं आहे. तर येस नो टाईप क्वेश्चन करत असताना सुरुवात कशाने करायची आहे? आपल्याला हेल्पिंग वर्बनच करायची असते. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का? बघा, दे प्लेड क्रिकेट आहे का? नाही. मग आपल्याला जर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असेल तर क्रियापदाचं काळ बघा, प्लेड दुसरं रूप आहे. जर क्रियापदात दुसरं रूप असेल, भूतकाळी रूप असेल तर डीड भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. ओके, मग डीडनं सुरुवात केली आपण. त्यानंतर करता घ्यायचा. करता कोणता आहे? दे घेतला. त्यानंतर त्या क्रियापदाचं पहिलं रूप करायचं असतं, कारण का त्याचा भूतकाळ आपण डीड मध्ये काढून घेतलेला असतो, म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप करायचं. त्यानंतर राहिलेला भाग क्रिकेट. ओके, क्वेश्चन मार्क. डिड दे प्ले क्रिकेट? पहा, ते क्रिकेट खेळले होते का? जर खेळले असतील तर येस, नसतील तर नो. ओके. त्यानंतर आपण पाहूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता याचा आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे.
इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना सुरुवात कशाने करायची असते? सहाय्यकारी क्रियापदाने. मात्र इंट्रोगेटिव्हचा रूल काय आहे? दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी. मग ठीक आहे, पाहूया. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, मुख्य क्रियापद प्लेड आलेलं असल्यामुळे आपण डीड घेतलं. वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण इंट्रोगेटिव्ह नकारार्थी करायचंय, म्हणून डीडला संक्षिप्त नकार लावायचा, डिडंट. त्यानंतर करता घ्यायचा, दे. ओके. त्यानंतर त्या क्रियापदाचं मात्र पहिलं रूप करायचं. बघा, वाक्यात जर डू, डज, डीड आला असेल तर त्यापुढे नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. ओके. डिड दे प्ले बा डिडंट दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळले नव्हते का, असं वाक्य झालं, क्वेश्चन मार्क. ओके. डिडंट दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळले नव्हते का. ओके. त्यानंतर पाहूया आपण आता क्वेश्चन टॅग. पहा, क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य जशाच तसं लिहा. दे प्लेड क्रिकेट, कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. ओके. मग आता अशा वेळेला काय करायचं? जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापद बघायचं. जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू घ्या, क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागला असेल तर डज घ्या, आणि क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर डीड घ्या. मग इथं प्लेड क्रियापदाचं दुसरं रूप असल्यामुळे काय घेतलं आपण? डीड घेतलं आणि त्याला संक्षिप्त नकार लावला, डिडंट. कारण का क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल, ओके, तर उत्तर नकारार्थी करायचं असतं. म्हणून आपण काय केलं? दे प्लेड क्रिकेट, कॉमा डिडंट, आणि वाक्याच्या सुरुवातीचा करता शेवटी लिहून क्वेश्चन मार्क, डिडंट दे. ओके. डिडंट दे. तर अशा प्रकारे डीडचा वापर केला जातो. पहा, डीड जेव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं तेव्हा त्याचा अर्थ होत नसतो, तर त्याचा उपयोग केला जातो. ओके. त्याचा उपयोग केला जातो. तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून कसा वापर केला जातो? वाक्यात जर क्रियापदाचे दुसरे रूप आले असेल आणि आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज असेल तर तेव्हा डीडचा वापर केला जातो. आता पहा, डीडचा आणखीन एक आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. रमेश सॉ अ बर्ड. रमेशने एक पक्षी पाहिला. पहा, या वाक्यामध्ये रमेश सब्जेक्ट आहे, सॉ क्रियापदाचं दुसरं रूप आहे, अ बर्ड ऑब्जेक्ट आहे. ओके. म्हणजेच कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असल्यामुळे वाक्याचा काळ जो आहे तो सिंपल पास्ट टेन्स होतो. काय होतो? सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ होतो. आता याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. याचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट लावायचं असतं. मग वाक्यात आता सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? क्रियापदाचं किती रूप आलेलं पाहिजे? पहा, क्रियापदात दुसरं रूप आलं असेल तर डीड सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. आता लक्ष द्या. पहा, रमेश घेतलं, सॉ क्रियापदाचं दुसरं रूप असल्यामुळे काय घेतलं? डीड घेतलं, त्याला नॉट लावलं आणि त्या क्रियापदाचं पहिलं रूप केलं, सी अ बर्ड. ओके. रमेश डिड नॉट सी अ बर्ड. पहा, रमेशने पक्षी पाहिला नव्हता, निगेटिव्ह झालं. आणि डीड जर वाक्यात असेल तर पुढे क्रियापदाचं पहिलेच रूप घ्यायचं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता आपण याचं येस नो टाईप क्वेश्चन करणार आहोत. येस नो टाईप क्वेश्चन करत असताना सुरुवात कशाने करायची असते? सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते. ओके. आणि मग पहा, आता सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात करूया आपण. वाक्यात मुख्य क्रियापद आलेलं आहे, सॉ क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्यामुळे आपल्याला डीड घ्यावं लागेल. त्यानंतर करता घ्यायचा, रमेश. इथं डीड घेतल्यामुळे त्या क्रियापदाचं पहिलं रूप करा, सॉचं पहिलं रूप सी, राहिलेला भाग अ बर्ड, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आता पहा, डीड रमेश सी अ बर्ड? रमेशने एक पक्षी पाहिला का? जर पाहिला असेल तर येस, नसेल तर नो. ओके. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करूया आपण. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करताना सुद्धा सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानेच करायची असते. मग आता वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. मग मुख्य क्रियापद पहा, सॉ दुसरं रूप आलेलं असल्यामुळे डीड घ्यायचं. मात्र इंट्रोगेटिव्ह करत असताना
असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रागेटिव्ह करत असताना जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी करायचं आणि नकार संक्षिप्त लावायचा. सहाय्यकारी क्रियापदाला संक्षिप्त नकार लावायचा. डिडंट, त्यानंतर करता रमेश घेतलं. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप करा. डिडंट रमेश सी अ बर्ड, पहा क्वेश्चन मार्क, म्हणजे रमेशने पक्षी पाहिला नव्हता का. त्यानंतर क्वेश्चन टॅग. आता पहा, तर क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला काय करायचंय, दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं आहे. रमेश सॉ अ बर्ड, कॉमा, रमेशने एक पक्षी पाहिला, कॉमा. आता आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. क्वेश्चन टॅग करताना दिलेलं वाक्य जशा तसं लिहायचं, कॉमा द्यायचं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, स्वा क्रियापदाचं दुसरं रूप आहे. जर क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल तर काय घ्यायचंय, डीड घ्यायचं आणि त्याला संक्षिप्त नकार द्यायचा, डिडंट. आणि वाक्याच्या सुरुवातीचा करता घ्या. आता एक लक्षात ठेवायचं, वाक्याच्या सुरुवातीला जर सर्वनाम आलं असेल तर ते जशास तसं घ्यायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला जर नाम आलं असेल तर त्याऐवजी सर्वनाम घ्यायचं. आता रमेश काय आलेला आहे, नाऊन आलेला आहे, नाम आलेलं आहे. रमेशसाठी सर्वनाम काय, रमेश मुलगा, मुलासाठी सर्वनाम ही, म्हणजेच आपल्याला सर्वनाम ही घ्यावं लागेल. ज्याचं उत्तर कसं आलं पहा, रमेश सॉ अ बर्ड, डिडंट ही, रमेशने एक पक्षी पाहिला, डिडंट ही पाहिला नव्हता का, अशा पद्धतीने. तर पहा, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण टोडीची रूपं पाहिलेली आहेत. ओके, मग तरी पहा, विधान वाक्याचं जेव्हा आपल्याला नकारार्थी व येस नो टाईप क्वेश्चन करताना काही रूल्स पण या PPT मध्ये दिलेले आहेत तुम्हाला. तर कशा पद्धतीने करायचं आहे पहा, विधान वाक्याचे नकारार्थी व येस नो टाईप क्वेश्चन करताना जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आले असेल तर तेच घ्यावे. ओके, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आले नसेल तर अशा वेळेस क्रियापदाच्या काळानुसार, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप असेल तर डू घ्यावे, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल तर डज सहाय्यकारी क्रियापद घ्यावे व क्रियापदाचे यस किंवा ईएस प्रत्यय काढावे. व वाक्यात क्रियापदाचे दुसरे रूप आले असेल तर डीड घ्यावे व त्या क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे. ओके, तर अशा पद्धतीनं डू डज डीडचा वापर केला जातो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे पुढल्या ग्रामरसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं बेसिक मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण टू हॅवची रूपे पाहणार आहोत.